मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप या सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या राजशिष्टाचारावरून लुटुपुटीची लढाई सुरू आहे। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मुंबई महापालिका शाळेतल्या निवडक शिक्षकांना महापौर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। मात्र सोहळ्यापेक्षा या कार्यक्रमाची जास्त चर्चा झाली ती भाजपनं या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्काराची। पालिकेत शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या या बहिष्काराला निमित्त ठरलं ते शनिवारी भाजप आयोजित दहिसरमधल्या स्विमिंग पूल उद्घाटनाचा कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमाला महापौरांनी दांडी तर मारलीच, शिवाय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राजशिष्टाचार डावलल्याची आठवण करून देत निषेध केला। शिवसेनेचा हा वार भाजपला चांगलाच झोंबला। याचा वचपा भाजपनं महापौर शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकून काढला। आयुक्तांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे शिवसेनेनं यावर नाराजी व्यक्त केली आहे। मला वाटतं भाजप अध्यक्ष आणि हा कार्यक्रम खूप वेगळा आहे, तो त्यांचा निर्णय असेल, परंतु हा रीतसर प्रोटोकॉल प्रमाणे पत्रिका छापून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। महापौर शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यामागे राजशिष्टाचाराचे आणि विश्वासात न घेतल्याचं कारण भाजप पुढे करत असली तरी शिवसेनेला जशास तसा धडा शिकवल्याचं सर्वाधिक समाधान भाजपला आहे। निश्चित मागच्या वेळेस जनउपयोगी कार्यक्रम म्हणून दहिसरच्या कार्यक्रमाला महापौरांनी जी अनुपस्थिती दाखवली आणि अनुपस्थिती फक्त नाही दाखवली तरी मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने प्रोटोकॉलचे पत्र लिहिले आमच्या भावना दुखावल्या होत्या, त्यामुळे आम्ही त्या भावना आज प्रदर्शित केल्या। मुंबई महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या, त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधला दुरावा वाढत चाललाय। बाहेर एकमेकांची उणीधुनी काढणारे हे दोन्ही राजकीय पक्ष मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत मात्र वादाशिवाय सर्व टेंडर लगेच पास करतात। त्यामुळं आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी दोन ठिकाणी दोन वेगळ्या भूमिकेत हे सत्ताधारी दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।